उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि आज आपण दरबारच्या अत्यंत महत्त्वाच्या उत्सवाला सामोरं जात आहोत. भगवान दत्तात्रयांचा पहिला आविष्कार भगवान श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिनानिमित्तानं आज आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून इथे उपस्थित झालात. अर्थात दरबारचे 12 उत्सव आहेत आणि गुरुपौर्णिमेनंतर हा दरबारचा प्रथमच उत्सव श्रीपाद राजांचा आहे. श्रीपाद राजांची जन्मभूमी पिठापूर हे आपणाला विदित आहे, कर्मभूमी कुरवपूर आहे हे विदित आहे. तथापि देशातील तमाम भाविकांना स्वामी महाराजांचं हे कार्य जनमानसापर्यंत पोचवण्याचं काम स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराज यांनी मागील शतकामध्ये आचेतो हिमालय पायपीट पदभ्रमंती करून भांबावलेल्या मनांना आणि लोकांना सुस्थिर करण्याचं काम त्यांनी या कार्यातून केलं. उद्ध्वस्त झालेले प्रपंच सेवेमुळं दुरुस्त झाले आणि आजही तेच कार्य या कार्यातून अवघ्या राज्यासह देशासह आणि 7 समुद्रापलीकडे असंख्य देशांमध्ये स्वामी कार्याला खूप मागणी आहे. खरं तर आपणच कमी पडत आहोत, म्हणून प्रत्येकाला खूप आवश्यकता आहे स्वामी कार्य पोचवण्याची. म्हणून घरोघरी गावोगावी या कार्याचा मूलभूत उद्दिष्ट आहे गाव तेथे केंद्र, घर तेथे सेवेकरी. या प्रणालीला आपण जर सर्वजण सामोरं गेला तर जनतेत जो असंतोष आहे, जे दुःख आहे, आधी दैविक भौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप आहेत, त्याचं निवारण सेवेशिवाय होणार नाही. म्हणून या सेवा त्यांच्यापर्यंत आपण पोचवणारे पाईक अशीच मागणी आपण स्वामींकडे करावी. म्हणून दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत आपण लावण्याचं करावं. या कार्यातून आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र समजून घेणार आहोत. काही दशकापूर्वी आपण तेलुगू भाषेचं भाषांतर मराठीत करू. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आज तुम्हाला सुलभरित्या वाचण्याला, ऐकण्याला, मननाला, चिंतनाला या प्रासादिक ग्रंथाचं महत्त्व समजून घेण्याला नामी संधी मिळालेली आहे. म्हणून त्या दृष्टीनं वर्षातून एकदा तरी श्रीपादांचं चरित्र आपण मनोभावे वाचलं तर दैविक भौतिक आध्यात्मिक चिंतामुक्त जीवन आपणाला निश्चितपणे प्राप्त होईल यात दुमत नाही. म्हणून त्यासाठी दरबार हे माध्यम आहे आणि दरबारात होणाऱ्या त्रिकाल आरत्या असतील, 12 उत्सव असतील, याला आपली हजेरी लागणं, या कार्याचा प्रचार प्रसार करणं, प्रचार प्रसारात सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान हे अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. म्हणून आपण दरबार अंतर्गत सेवा कार्य घरोघरी मनोमनी पोचवताना सर्वात महत्त्वाचं मूल्य शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि राज्यात देशात असणारे सर्व गुरुजन, सर्व शिक्षक, सेवेत आणि सेवानिवृत्त असणाऱ्यांना ही आपण जिम्मेदारी द्यावी. त्यांनी शिक्षक पालक विद्यार्थ्यांपर्यंत, पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांना स्वामींचं कार्य पोचवताना आपलं म्हातारपण, आपलं वार्धक्य अबाधित राहील, जेणेकरून देश आणि धर्म सुसंस्कृतपणे पुढे स्थिर राहील. यासाठी हा सर्व खटाटोप मूल्य शिक्षणातून केला जातो. म्हणून आपण मूल्य शिक्षणाचं महत्त्व अबाधित ठेवावं. पुढचा विषय प्रश्न उत्तर विभाग आहे. प्रश्न उत्तर विभागातून मानवी जनतेच्या तमाम ज्या समस्या आहेत त्या विनामूल्य या कार्यातून सोडवल्या जातात. गेल्या अनेक दशकांपासून इथे गुरुवार रविवार
ही प्रश्न उत्तराची सेवा घडते. विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा आर्तपीडित दुःखितांचे समस्या मुक्त होण्याला, दुःखमुक्त चिंतामुक्त होण्याला ही संधी पुरेशी आहे. म्हणून आपण यातून हे काम करावं. पुढचा विभाग विवाह मंडळ आहे. बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आपण मुलामुलींची विवाह करावीत हा संदेश त्यातून दिलेला आहे. त्या पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आहे. आरोग्य आणि शेती याचा समन्वय साधण्यासाठी आज जगात आणि देशात अनारोग्य खूप वाढलेलं आहे. आपण इथे बघता दर गुरुवार रविवारी शेकडोवर कॅन्सरचे रुग्ण येतात आणि कॅन्सरमुक्त होण्याचा दावा इथे उपलब्ध आहे. सर्वसामान्य जी गरीब माणसं आहेत त्यांना ही संजीवनी आहे आणि स्वामींनी दिलेलं जेवढं आयुष्य आहे ते निरोगी जगता यावं यासाठी हा सर्व खटाटोप आहे. म्हणून आपण या पद्धतीनं हे सर्व विभाग कृपया आत्मसात करावेत, समजून घ्यावेत, इतरांपर्यंत सांगावेत. त्यानंतर आरोग्य विभाग आहे. आरोग्य विभागातून आपण त्र्यंबकेश्वरी मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल तथा आपण एक आरोग्यधाम बांधत आहोत आणि आगामी येणाऱ्या सिंहस्थ कुंभ पर्वणीपूर्वी त्याचं लोकार्पण सोहळा आपण सेवेकऱ्यांमध्ये करणार आहोत की जेणेकरून देशातून जगातून असंख्य अगणित भाविक त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे येणार आहेत आणि त्यांची सोयीसुविधा त्या ठिकाणी व्हावी. त्यांना दुःखमुक्त चिंतामुक्त करण्याची एक नामी संधी. आरोग्य धड तर सारं काही धड. ज्याचं आरोग्य धड नाही त्याला कशातच समाधान नाही. म्हणून भगवंताकडे किंवा स्वामींकडे आपण आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणजे आपणाला स्वामींचं जास्त काम करता येईल अशीच मागणी आपण अन्य मागण्या न करता करावी. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ विभाग आहे. इथे दर गुरुवार रविवारी हे सगळे 18 विभाग प्रतिनिधी दिवसभरासाठी जनतेच्या सेवेत उत्सुक असतात. तर त्यांनी वास्तूचं काम करावं. तोडफोड न करता वास्तूमध्ये स्वास्थ्य, सौख्य, समाधान मिळावं यासाठी हा विभाग आहे. पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती यांच्या विचारातून आपणाला देश, धर्म, कायद्याच्या चाकोरीत या देशाची सुस्थिती घडवण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. त्या पुढचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी समृद्ध केलेला आहे. म्हणून या देशाला भारत माता का म्हणतात? केवळ या देशातल्या आमच्या माता भगिनींमुळं. वर्षभरात आणि महिन्यांमध्ये येणारे सण, वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, खंडोबा, गोत्र. आता या भाद्रपद महिन्यात काल आपण हरतालिका केली. उद्या ऋषीपंचमी आहे आणि आता ह्या गणपती पंधरवाड्यामध्ये आपण सर्व गणपती मंडळांना विनंती करावी की गणपती हे बुद्धीचं दैवत आहे आणि गणपती स्तोत्रासह गणपती अथर्वशीर्ष विद्यार्थ्यांपर्यंत जर आपण मुखोद्गत करून घेतलं तर त्यांना अभ्यास करण्याची गोडी लागेल. नव्हे केलेला अभ्यास स्मरणात राहील. त्यासाठी या साऱ्या बाबी या बुद्धीच्या दैवताच्या माध्यमातून आपणाला जनसामान्यांपर्यंत हे पोचवायला एक नामी संधी मिळालेली आहे. त्याचा आपण मराठी अस्मितेतून, भारतीय संस्कृतीतून लाभ घेताना देवघर कसं असावं, कोणत्या दिशेला असावं, त्यात किती देव असावेत, आपण ज्या निमित्तानं बाहेरगावी गेला असाल, नोकरीनिमित्तानं गेला असाल किंवा विभक्त झाला असाल, त्यावेळी आपले देव आपलं संरक्षण करण्यासाठी जवळ असणं अगत्याचं आहे. म्हणून या साऱ्या बाबी अधोरेखित करण्याचं हे प्रयोजन आहे की जेणेकरून हा धर्म, हा देश सुस्थिर होईल. कारण या कार्यानं संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. या संकेतानुसार आपणाला ही वाटचाल या कार्यातून आज राज्यामध्ये, देशामध्ये हजारो सेवा केंद्र आहेत, हजारो आहेत
आणि रोज वाढती मागणीसुद्धा तेवढीच आहे. म्हणून या सर्व बाबी देशाचं धर्माचं काम करण्याला आपणाला एक नामी संधी या कार्यानं उपलब्ध करून दिलेली, तिचा आपण कृपया सहानुभूतीपूर्वक लाभ घ्यावा. मी अधिक वेळ आपला घेणार नाही, कारण बऱ्याच कुटुंबियांना गणपतीची स्थापना करायची आहे. त्यासाठी आपण आपला वेळ सत्कार्याला लावण्यासाठी आपण वेळेचं बंधन पाळून स्वामींना भूषणावं होईल असं आपण वागूया. स्वामींच्या इच्छेत इच्छा घालून राहूया आणि प्रति महिन्याला 10 तरी सेवेकरी कुटुंब आपण त्यांना सेवेकरी करूया. हा कृतसंकल्प मनाशी बाळगून केवळ स्वामी हे आपल्यापुरते मर्यादित नसावेत. स्वामी या विश्वाची संपत्ती आहे आणि ती सर्वांच्या वाट्याला यावी, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून वेळेला विराम करून आजच्या शुभदिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. सर्वप्रथम प्रार्थनेनंतर भगिनी नंबर 1च्या गेटनं दरबारात स्वामींना नमस्कार करतील आणि तदनंतर पुरुष वर्ग नंबर 2च्या गेटनं पाठोपाठ भगिनींच्या येऊन स्वामींचा नमस्कार करतील. समोर महाप्रसादाची सोय केलेली आहे. कृपया महाप्रसाद घेतल्याशिवाय आपण जाऊ नये हे कळकळीचं आवाहन. पुनश्च एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.